मित्र हो, एकनाथ शिंदे गटातील तब्बल 40 आमदार भाजपात जाणार असल्याचा दावा नुकताच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला. या दाव्यानं राजकारणात मोठी खळबळ उडालेली आहे, अगदी अपेक्षेप्रमाणे. रोहित पवार यांनी एवढा मोठा दावा केल्यानंतर शिंदे गटाकडून नेमकेपणानं काही भाष्य होण्याची अपेक्षा होती, पण अजून तरी तसं काही घडलं नाही, तसं काही दिसलं नाही, काही समोरही आलेलं नाही. रोहित पवार यांच्यानंतर उद्धव ठाकरे शिवसेनेच्या एका बड्या नेत्याने देखील असाच मोठा दावा केलेला आहे. मोठी उलथापालथ होईल आणि काही नेते पक्ष सोडतील असा हा दावा आहे. शिंदे गटातील माजी मंत्री अब्दुल सत्तार आणि शिंदे गटातले संजय शिरसाट यांच्यामध्ये निधीच्या वाटपावरून संघर्ष सुरू झालेला आहे. एकाच गटात राहून त्यांची आपसात भांडणं सुरू झालेली आहेत आणि याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे शिवसेनेनं शिंदे गटाला डिवचण्याचाही प्रयत्न केला. अंतर्गत वादामुळे शिंदे गटावर टीका होत असतानाच ठाकरे शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा पक्ष नसून ती एक गँग आहे आणि त्यांच्यात गँगवर चालतं राहतं असं म्हटलेलं आहे. शिंदे गटातले माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या नाराजीवरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही आता प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांनी शिंदे गटातील काही नेते भाजपामध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचा मोठा दावा केलेला आहे. शिंदे गटात आता घरघर सुरू झालेली आहे. काही लोक आता भाजपामध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळं येत्या काळामध्ये शिंदे गटात मोठी उलथापालथ होऊन काही नेते पक्ष सोडतील. शिंदे गटातील नेत्यामध्ये बेबनाव झाला तर आम्हाला बरंच आहे, त्यांच्यामध्ये भांडणं झाली तर त्याचा फायदा उचला असं आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना सांगावं लागेल, असं सुद्धा चंद्रकांत खैरे म्हणालेले आहेत. बघा, कुठलाही राजकीय पक्ष असला तरी कमी अधिक प्रमाणामध्ये अंतर्गत राजकीय धुसफूस, हेवे दावे, कारस्थानं, राजकारण हे सगळं चालत असतं. शिंदे गटात सुद्धा अशी अंतर्गत धुसफूस असल्याची चर्चा याआधीही झालेल्या आहेत. राजकीय पक्षामध्ये अशा घटना घडणं हे तसं सामान्य आहे, पण शिंदे गट फुटीच्या उंबरठ्यावर असल्याच्या एवढ्या चर्चा याआधी कधीही घडलेल्या नाहीत. आता मात्र एका पाठोपाठ एक नेते शिंदे गटातील आमदार फुटणार आणि ते भाजपात जाणार असे दावे करताना दिसू लागलेले आहे. याचाच अर्थ एकनाथ शिंदे यांना करावं तसं भरावं या म्हणीचा प्रत्यक्षात अनुभव घेण्याची वेळ आता जवळ आलेली दिसते. भविष्यात या शिंदे गटाचं काय होईल मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.